हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर तुम्हाला इथं छोटीशी स्ट्रॉबेरीची क्लिप दिसली, तेवढीच घेतली मी, कारण सकाळ सकाळी घाई गडबड असते आणि मंडीतून स्ट्रॉबेरी आणलेली होती. एकदम फ्रेश होती स्ट्रॉबेरी आणि तेवढीच महाग पण होती. चला ते इकडं सकाळ सकाळी मस्त कबूतरनं सुरुवात झालेली आहे. तर सहज खिडकीतून बघितलं तर मस्तपैकी 2 कबूतर आलेले होते आणि त्यांचं चालू होतं काहीतरी खाण्याचं काम. आणि आज खरं तर आहे ना, गुरुवारचा शेवटचा दिवस होता, म्हणजे चौथा गुरुवार होता. तर म्हटलं आज काय, तर म्हटलं अचानक म्हटलं पुरण बनवूया. तर अचानकच प्लॅन केला मी आणि त्यानंतर इकडं पुरणाची डाळ टाकली. तर साधारण 1.5 ग्लास टाकली पुरणाची डाळ, म्हणजे तसा मोठा ग्लास एकच आहे. तर इकडं 1.5 ग्लास डाळ टाकली मी. आणि ही जी डाळ आहे ना, तर ही घरचीच होती, त्यामुळं मी ती धुवून नाही टाकली, डायरेक्टच टाकली. आणि इकडं मी आता कुकर लावून दिलं आहे. तर मध्यम आचेवर आता ती डाळ पण शिजली होती एक 15 ते 20 मिनटानंतर. नंतर चेक करून बघितलं तर डाळ थोडी शिजलेली पण होती. म्हणजे डाळ तशी पूर्णपणे शिजलेली होती, पण त्यामध्ये ना पाणीच राहिलेलं नव्हतं, कारण रशीसाठी ना तर येळवणीचं पाणी लागतं, त्यामुळेच त्या रशीला चव येते. त्यानंतर मग मी थोडंसं पाणी टाकलं आणि डाळ परत एक 5-1 मिनटं उकळून घेतली. आणि त्यानंतर आहे ना पुरणाच्या चाळणीवर ती डाळ थंड करायला नाही ठेवली, त्यातलं येळवणीचं पाणी जे काढायचं होतं ना त्यासाठी ठेवलं. आणि इकडं आता येळवणीचं पाणी पण मी काढून घेतले. आणि त्यानंतर त्या पुरणाच्या चाळणीमध्ये जी डाळ काढलेली होती ना, त्यालाच मॅशरच्या साह्यानं ती डाळ रगडून घेतली. आणि जोपर्यंत डाळ गरम आहे ना तोपर्यंत जे पुरण आहे ना तर ते पटकन बारीक केलं जातं. तर पुरणातून वाफा निघत होत्या, त्यामुळं पटकन ते बारीक पण करता आलं. आणि स्पेशली मॅशरमुळं काय झालं, ते पटकन बारीक पण झालं. तर छान एकदम बारीक झालेलं होतं. आणि जे पुरण तयार करत असते मी नेहमी, तर ते नेहमी गुळाचं तयार करत असते. तर इकडं पुरण पण माझं बारीक करून झालेलं होतं. आणि त्यानंतर मी आता कढई ठेवली तापाला, थोडीशी मोठीच कढई घेतली, म्हणजे ते पुरण हलवण्यासाठी ना, म्हणजे परतण्यासाठी कढई जरा मोकळी पाहिजे. त्यानंतर आता इकडं पुरण पण टाकलं आणि त्याच्यामध्ये ना एक अंदाजीच मी त्याच्यामध्ये गूळ टाकला. पण पुरण टाकल्यानंतर एक 1-2 मिनटं आहे ना त्याला थोडंसं परतून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अंदाजीच गूळ टाकला. आता 2 ते 3 मिनिटानंतर काय केलं, पुरण छान असं तुपामध्ये थोडंसं परतून घेतलं आणि नंतर त्यामध्ये अंदाजेच गूळ टाकला. आणि गुळाचं पुरण आहे ना तर खूप छान लागतं, मस्त लागतं. त्याच्या पुरणाच्या पोळ्या पण मस्त झालेल्या होत्या, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच मी. आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटांमध्ये पूर्ण गूळ पण वितळून जातो. आणि हा जो गूळ आहे ना तसा मी किसून पण ठेवलेला होता, त्यामुळं त्याला वितळण्यासाठी काही जास्त वेळ नाही लागला. तर हे पूर्ण पुरण शिजण्यासाठी मला साधारण 20 ते 25 मिनटं लागले. आणि हे बघा इथं एकदम मंद गॅसवर आहे ना, तर आता पूर्ण गूळ पण वितळून गेलेला होता. तर आता पुरण पातळ झालेलं होतं. मला थोडासा डाऊट आला की पुरण पातळ होतंय की काय. मी परत थोडंसं तूप टाकलं आणि आता एक 20 ते 25 मिनटं त्याला हलवल्यानंतर छान असं घट्ट असं पुरण पण तयार झालेलं होतं. आणि त्यानंतर एक गुळाचं, म्हणजे जिथं गुळ असतो तिथं जायफळ थोडंसं टाकलं पाहिजे. तसं मी जायफळ किसायला गेले आणि त्याचा जायफळाचा जो तुकडा होता ना तो खूप छोटा होता, त्यामुळे तो पुरणामध्ये पडला माझ्याकडून किसता किसता. आणि ना पुरण शिजलं कसं ओळखायचं, तर पुरणामध्ये ते उचटणं जे असते ना असं उभं केलं आणि ते जर उभं राहिलं तर आपलं पुरण शिजलंय असं समजायचं. आणि आता ते उचटणं पण उभं राहिलं होतं, म्हटलं चला आता पुरण झालंय, साईडला ठेवलं. आणि इथं रशीसाठी ना तर मी काही मसाले काढून घेतले. तसं माझ्याकडे कोणताही मसाला नाही आहे गरम किंवा कोणताच, तर मी इथं खडे मसाले, त्यानंतर मिरची, ते काढून घेतलेला होता मसाला, खोबरं, तीळ. आता हे इकडं भाजते तोपर्यंत म्हटलं बाहेर काय चालू यांचं बघू. त्यांची रांगोळी काढणं चालू होतं आता आतमध्ये. इकडं मी मसाला सगळा भाजून घेतलेला होता आणि धने पावडर करून ठेवलेले, त्याच्यामुळे यामध्ये मी धने घेतलेले नव्हते. तर आता इकडं मसाला पण मिक्सरमध्ये बारीक असा काढून घेतला. थोडंसं हिरवं दिसतंय ते वाटण, कारण मी त्याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकलेली होती. त्यानंतर कढई पण तापायला ठेवली. तर आणि त्यानंतर अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकली. ती थोडीशी परतल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये तो मसाला टाकला मी. आणि हा मसाला एक 5 ते 7 मिनटामध्ये ना मंद गॅसवर छान परतून दिला. आणि इकडं जो मसाला आहे ना त्याला तेल सुटेपर्यंत मी असं परतून घेतलेलं होतं. तर थोडंसं लक्ष विचलित झालं आणि थोडासा मसाला खाली लागलेला होता. तर इकडं मसाला पण छान परतून झाला आहे, त्याला तेल पण सुटलेलं होतं. आणि जे येळवणीचं पाणी आहे ना काढलेलं, तर ते मी त्याच्यामध्ये टाकलं. तेवढं तर काही रशी पुरणार नव्हती,
त्यामुळं थोडंसं गरम पाणी केलं परत साईडला, कारण याच्यामध्ये जर थंड पाणी टाकलं ना त्याची चव पण जाते आणि त्याला तरी पण येत नाही. त्याच्यानंतर मी गरम पाणी केलं आणि गरम पाणीच रशीमध्ये टाकलं, तर जसं पातळ लागेल तशी रशी. तर एक 2 ते 3 माणसाची तयार करायची होती. तर इकडं मस्तपैकी रशीला हे आले, उकळी आली आणि मग रशी पण एक नंबर झालेली होती. त्यानंतर मी याच्यामध्ये मसाले पण टाकलेले होते, पण तो व्हिडिओ काही मी घेतला नाही. आणि इकडं गव्हाचं पीठ पण मळून ठेवलेलं होतं छान असं पातळ. तर इकडं रशीला पण छान उकळी आली. आता ही रशी साईडला काढून ठेवते. चला, तर इकडं आता रशी पण तयार झाली. आता रशी साईडला ठेवते. त्यानंतर इकडं पुरणाच्या पोळ्या पण तयार करायच्या होत्या आणि पीठ छान असं मळून घेतलेलं होतं मी. आणि इकडं पुरण आहे गुळाचं आणि त्यानंतर इकडं भाज्याचं पण पीठ मी मळून ठेवलेलं होतं आणि छानपैकी पुरणाच्या पोळ्या पण तयार केल्या. तर मी काय केलं, माझ्याकडे एरवी तांदळाचं पीठ होतं असतं, मग मी थोडंसं तांदळाचं पीठ लावलं. त्यामुळं काय होतं, पुरणाची पोळी छान लाटल्या पण जाते आणि मस्तपैकी. आणि तिला आहे ना, ते कोरडं पीठ जे असतं ना ते पण जास्त लागल्या जात नाही पुरणाच्या पोळीला, म्हणजे पीठ नाही दिसत पोळीला. त्यानंतर मस्तपैकी पोळी पण तयार झालेली होती. तर इकडं मला काही जास्त स्वयंपाक पण करायचा नव्हता, कारण पुरणाची पोळी खाण्यासाठी मी खाते, हे तर काही खात नाही. आणि एक सुवासीन पण सांगितलेली होती मी, बस दोघी पुरता स्वयंपाक करायचा होता. इकडं माझी पुरणाची पोळी छान अशी फुगलेली होती मस्तपैकी टम्म. तर इथं 4 ते 5 पोळ्या मी तयार करून घेतल्या आता. चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी. आमची आता पूजा झाली आहे बघा, वरती लसूण दिसतंय तुम्हाला. इकडं आता पूजा झाली आहे आणि मी पुरणाचा स्वयंपाक केला आहे. स्वयंपाक पण झालेला आहे. आता फक्त भजी तळते आणि नैवेद्य दाखवते. इकडं रशी तयार झाली आहे, इकडं पोळ्या, इकडं भजी चालू आहे आणि हा भात. तर इकडे एक सुवासीन जेवू घातली. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चलो बाय.